नमस्कार मित्रांनो, मी रवी कापडणे, जानकारी मराठी मिक्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण हा पेरण्यासाठी कांद्याचं म्हणजे 20-25 गुंठ्याचा तुकडा आहे, हे पूर्ण तयार करणार आहोत. त्या साईडला चारा रचणार आहोत. तर मित्रांनो, चारा पाण्यामुळे खूप ओला झालेला होता, त्याच्यामुळे काल मी म्हणजे वाहण्यासाठी सुरुवात केली होती, पण मध्ये ओल असल्यामुळे मी वाहनं बंद केलं आणि मी काय केलं, ते सर्व चारा पसरून घेतला आहे. त्याच्यात कंस वगैरे आहे ते आवरून घेतो आहे. तर मित्रांनो, आपण याचा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. मी त्या पांबरने कसा हे करतो आहे, पेरणार आहे, ते शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, सर्वात मेन म्हणजे पेरण्याचं कारण असं आहे की सर्व नुकसानी खूपच झालेले आहेत. तर कांदा रोपाच्या जे म्हणजे आगात उळे टाकलेलं होतं ते सर्वच्या सर्व म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे खूपच मोठे नुकसान झालेले आहेत. आणि त्याला पर्याय म्हणून मी हा कांदा पेरणी करणार आहे. माझं उळे बरंच खराब झालेलं आहे. माझं पण मी सांगणार नाही की खराब झालेलं नाही, पण काही का असे ना, तर जिथं 2 एकर लागणार होते तिथे 1 एकर लागणार आहे. तर मित्रांनो, तरीही आपण बाकीचं क्षेत्र उळे न टाकता आता पेरणी करायचा प्रयत्न करणार आहोत. तिकडं 3 वळी पेरलेले आहेत आणि 2 वळी लागण झालेले आहेत आणि हे क्षेत्र आता पेरणीसाठी तयार करतो आहे. यासाठी मी काय काय करणार आहे मित्रांनो, पहिले बेले ओढून घेईल, नंतर वखरून घेईल आणि त्याच्यानंतर रोटावेटर मारून पाळे ओढून घेईल रोटावेटरचे आणि मग पेरणीला सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो, तुमचा चारा आवडला गेला का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.